नागरिकांकडे गांभीर्याने लक्ष घेत नाही. नमस्कार. आज आपण नातेपुते शहरामध्ये महाराष्ट्र पोलीस प्रहरीच्या माध्यमातून पुन्हा 15 ऑगस्ट 2026 नातेपुते नगरपंचायत विरोधात पुन्हा सागर बुचोले सामाजिक कार्यकर्ता त्यांचे पुन्हा अंगाला बॅनर पूर्ण लावून काय त्यांच्या मागण्या आहेत आपल्या नातेपुते नगर विकासासाठी जे पेंडिंग आहेत काय विषय हे त्यांनाच आपण त्यांच्या तोंडीने ऐकूया. नमस्कार सागर भाऊ, आज काय 15 ऑगस्टचा काय विषय घेतलाय? आज खरं तर स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. स्वातंत्र्य दिनानिमित्त मी आज या ठिकाणी पदयात्रा घेतली आहे. या पदयात्रा घेण्याचा उद्देश म्हणजे की नातेपुते नगरपंचायतीने केलेली भरमसाठ करवाढ ही रद्द करण्यात यावी. अनेक प्रभागामध्ये मूलभूत सुविधा सुद्धा पोचलेल्या नाहीत. गेले 5 वर्षे नातेपुते नगरपंचायत झाली असून करवाढ कशी केली? घरपट्टी पाणीपट्टीची करवाढ केलेली आहे. हे म्हणजे किती टक्के आकारणी केली त्यांनी साधारणतः 5% ही आकारणी केलेली आहे. आणि खरं तर हा अन्याय आहे. कारण का तर त्या प्रकारे सुविधा ही मिळाल्या पाहिजे त्या, आणि ती सुविधा अनेक नागरिकांना मिळालेल्या नाहीत. या उद्देशाने या ठिकाणी मी पदयात्रा काढलेली आहे, जेणेकरून नातेपुते नगरपंचायतचं डोळे उघडतील आणि सीओ साहेबांचा जो मनमानी कारभार चाललाय आणि नगरसेवकांचं जे जनतेकडे लक्ष नाही हे लक्ष वेधण्यासाठी खरं तर मी या ठिकाणी आज पदयात्रा काढत आहे. तुम्हाला जे नगरपंचायतने कर दर वाढीव केलेला आहे या गोष्टी किती टक्के त्यांनी कर दर वाढवलेले आहे? सामान्य जनतेला परवडण्यासारखं आहे? नातेपुते नगरपंचायतनी जी करवाढ केली त्या बाबतीत कोणतीही त्यांनी म्हणजे सांगितलंच नाही नागरिकांना की किती टक्के वाढ केलेली आहे. फक्त त्यांनी पॉम्पलेट वाटलेले आहेत, जेणेकरून त्या ठिकाणी साधारणतः 4 ते 5% करवाढ झालेली आहे. अजून तुमच्या म्हणणं काय काय मागण्या केलेल्या आहेत? तुमच्या अंगावर जे बॅनर केले पुन्हा पाठीमागं पूर्ण केलेले आहेत, हे यांच्या मागण्या वारंवार अर्ज देऊन पुन्हा परत म्हणजे सीओचं म्हणणं काय आहे या गोष्टीवर? खरं तर सीओ साहेब तुम्हाला माहिती आहे फोन उचलत नाहीत. सर्वसामान्य प्रश्नाकडे त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे. नातेपुते नगरपंचायतमध्ये अनेक वेळा ते अनुपस्थित असतात. अनेक नागरिक त्या ठिकाणी जातात, परंतु त्यांना त्या ठिकाणी निराशा भेटते. आणि खरं तर मी ही मागणी कशामुळे करत आहे की या नातेपुते नगरपंचायतीने खरं तर 5 वर्ष पूर्ण होऊन सुद्धा या वॉर्डात म्हणजे खरं तर शिक्षक कॉलनी जी 40 वर्षापासून त्या ठिकाणी रोड नाही, आणि जी बँक कॉलनी आहे त्या ठिकाणी रोड नाही, आणि दुसरी गोष्ट पोस्ट कॉलनी तर अक्षरशः ड्रेनेज, लाईट, दिवाबत्ती म्हणजे अशा मूलभूत सुविधा सुद्धा नातेपुते नगरपंचायतीने त्या ठिकाणी 5 वर्ष झाले नगरपंचायत ठिकाणी दिलेले नाहीत. ह्याचं लक्ष ही मागणी आमची प्रमुख आहे. दुसरी गोष्ट म्हणजे नातेपुते नगरपंचायत झाली, खरं तर अजून सुद्धा लोकांना पाण्याची अडचण आहे. लक्षात घ्या, आपल्या गावात कॅनेल असताना सुद्धा या तळ्याची जी क्षमता आहे म्हणजे जी पहिली गावाची क्षमता होती खरं तर पाणी पुरत होतं, परंतु आज कंडिशन बघताय तुम्ही या गावाची लोकसंख्या वाढली पण नियोजन शून्य आहे. आणि या नगरपंचायतचं नियोजन शून्य असल्यामुळे खरं तर लोकांना 2 दिवसावर पाणी, काही लोकांना टँकर घ्यावा लागतोय. या नातेपुते हॉस्पिटलची परिस्थिती अशी आहे की त्यांना पाणी वापरायला नसल्यामुळे टँकर विकत घ्यावा लागतोय. म्हणजे अशा गोष्टी जर नागरिकांना त्रास होत असेल तर तुम्ही सांगा मला, ही करवाढ केली ही रद्द का होऊ नये? मग हे नगरपंचायत 5 वर्ष पूर्ण होऊन सुद्धा विकास नातेपुतेचा कसला झालेला नाही. मग नातेपुत्याला निधी मिळाला का नाही मिळाला? नातेपुत्याला खरं तर कोट्यवधी रुपयाचा निधी आलेला लक्षात घ्या, परंतु त्याचा जनतेला किती फायदा झाला आहे की जनतेला जर त्याचा फायदा झाला असता आज तुम्ही प्रभाग क्रमांक 4 असू द्या, 5 असू द्या, 7 असू द्या, प्रभाग क्रमांक 17 असू द्या, म्हणजे त्या ठिकाणी अजून सुद्धा रोड झालेला नाहीत. मग अशा ठिकाणी मला तुम्ही सांगा कसा विकास झाला म्हणायचा आपण? ही कोट्यवधी रुपये जी आहे ती रुपये गेलं कुठं? आणि खरं तर ही जनतेच्या वतीनं मी या ठिकाणी आज हिशेब विचारतोय
परंतु मला त्यांचं काल एक पत्र आलं आणि खरं सांगायचं म्हणजे एका वाक्यात उत्तर आलं, एका वाक्यात. म्हणजे मला अपेक्षा होती की कुठेतरी त्या ठिकाणी ठोस असं माहिती दिली जाईल, परंतु खरं तर त्या ठिकाणी नातेपुते नगरपंचायतीनं एका ओळीत उत्तर दिलं आणि तिथंच खरं या नातेपुते संबंध नागरिकांचा निराशा झालेली लक्षात घ्या. मग आज जे 15 ऑगस्ट तुम्ही जी पदयात्रा काढली, ही बॅनरबाजी सगळे लावून त्यांचे मागण्या जे केलेत, ही कुठपर्यंत तुम्ही पदयात्रा चालू ठेवणार आहे? ही पदयात्रा संपूर्ण गावात मी फिरणार आहे लक्षात घ्या. म्हणजे जेणेकरून जे नागरिक आहेत त्यांच्याही लक्षात येईल की गेल्या 5 वर्षापूर्वी ज्या वेळेस आपली निवडणूक होती त्यावेळेस आपल्या घरी नगरसेवकांनी येऊन मतं मागितली ती, पाया पडली ती, आणि आज खरं तर या सगळ्यांना याचा विसर पडलाय. म्हणजे या गोष्टीची लक्षात यासाठी या संपूर्ण मी नातेपुते शहरात पदयात्रा करणार आहे. मी स्वतः एकटा लोकशाहीच्या मार्गाने या ठिकाणी आंदोलन करतोय. माझा आंदोलनाचा उद्देश एवढाच आहे की नातेपुते नगरपंचायतीने केलेली कर वाढ आणि मूलभूत सुविधा जी निवडणुकीपूर्वी लोकांना आश्वासन दिली होती, आज सत्तेत असताना त्याला विसर पडलेला आहे लक्षात घ्या. ह्यांना आता निवडणुकीची तयारीची ही लागलेली आहे, काय म्हणतो आपण त्याला, गडबड चालू आहे. परंतु नागरिकांच्या प्रश्नाकडे उत्तर द्यायला त्यांना वेळ नाही. ही गोष्ट त्यांच्या लक्षात आणण्यासाठी सर्वसामान्यांच्या वतीने मी सागर बिचुकले या ठिकाणी पदयात्रा चालू करत आहे. म्हणजे आपल्या नातेपुते प्रत्येक प्रभागामध्ये जाऊन तुम्ही पदयात्रा चालू करून लोकांच्या समस्या बघणार आहेत, ऐकणार आहेत सगळ्यांच्या गोष्टी. खरं तर ही आज सुरुवात आहे लक्षात घ्या. ही स्वातंत्र्य दिनानिमित्त नागरिकांच्या मूलभूत सुविधासाठी केलेली ही सुरुवात आहे लक्षात घ्या. ही लढा ही निवडणुकीनंतर सुद्धा चालू राहणार लक्षात घ्या. ही लढा ही नागरिकांची जागृतीसाठी आहे लक्षात घ्या. ज्या लोकांना आपण मतदान केलं ते लोकांना आपल्याला किती सुविधा दिल्या, किती प्रश्न आपलं समजून घेतलं, गावाच्या भविष्यासाठी कसा विकास आराखडा तयार केला, ह्या गोष्टी ही नागरिकांना कळावं. आणि खरं तर नागरिकांनी सुद्धा या 5 वर्षाच्या अनुभवातून खरं तर स्वतःचा मनाला सुद्धा प्रश्न विचारला पाहिजे. जे लोकांना आपण निवडून दिलं ती लोक आपल्या प्रश्नाला किती साधली, ती आपल्या दारात किती वेळा आली, आपल्यासाठी किती बैठका लावल्या, हे सगळ्या गोष्टी त्यांनी लक्षात घेऊनच खरं तर त्यांना प्रश्न विचारला पाहिजे. मग आज नातेपुते प्रतिनिधी पूर्ण नगरपंचायती कार्यकारिणी संपली, तर नगरपंचायतचे जे सर्व नगरसेवक आहेत त्यांना काय तुम्हाला सांगायचं आहे या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून? मला या ठिकाणी एवढीच गोष्ट सांगायची, निवडणुकी वेळेस तुम्ही प्रत्येक नागरिकाला हात जोडून पाया पडून विनंती करून तिथं त्या ठिकाणी मतदान मागता. मग अशा वेळेस ज्या वेळेस तुम्ही त्या खुर्चीवर बसता त्यावेळेस त्या नागरिकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष का करता? नातेपुते विकासाकडे आज मला तुम्ही सांगा, नातेपुते नगरपंचायत झाली, ग्रामपंचायतची नगरपंचायत झाली, परंतु नागरिकांना असं वाटतंय की ती ग्रामपंचायत बरी होती. म्हणजे ग्रामपंचायतला जी काय नागरिकांचा प्रश्नाची दखल घेतली जात होती, आज या ठिकाणी प्रशासनाची अडचण म्हणून त्या ठिकाणी नागरिकांकडे दुर्लक्ष केलं जातं. म्हणजे हे सगळ्या गोष्टी आहेत ते चुकीच्या आहेत लक्षात घ्या. आणि मी एवढंच या माध्यमातून सांगणार आहे की त्यांना या गोष्टीचं स्मरण व्हावं, सीओ साहेबांना त्याची आठवण व्हावी आणि सीओ साहेबांनी त्या ठिकाणी लक्ष द्यावं, एवढंच माझी पदयात्रेनिमित्ताने ही आहे म्हणजे उद्देश आहे. आता तुम्हाला लास्टचा प्रश्न विचारतो, नातेपुते नगर विकासासाठी जी निधी आलाय, तुम्ही माहिती मागितली असं शिवकडून किंवा नगरपंचायतकडून पत्र देऊन माहिती मागितली, हा नातेपुताला निधी आलाय पण विकास झाला नाही असं तुमचं म्हणणं आहे. मग ती निधी गेला कुठं, एवढाच लास्टच्या प्रश्नावर जनतेला कळू द्या की नातेपुते नगरपंचायत निधी आतापर्यंत 5 वर्षात किती आला, एवढा फक्त लोकांपर्यंत संदेश. आता खरं तर तुम्हाला सांगतो, नातेपुते करांच्या स्वप्नाच्या पलीकडचा आकडा आहे, कोट्यवधी रुपये आले लक्षात घ्या. आणि विकास झालाय तर तुम्ही बघताय की सुविधा कशा आहेत त्या. म्हणून विकास हा दाखवाय झाला नाही पाहिजे, खरं तर त्याचं भविष्य बघितलं पाहिजे. आज विकासाचा काय फायदा झालाय मला सांगा? अनेक ठिकाणी रोड केलाय परंतु त्याची क्वालिटी काय आहे? अनेक ठिकाणी ड्रेनेज केले ते, पण ते ड्रेनेजचं पाणी साठतंय का? अशा अनेक प्रश्न आहेत लक्षात घ्या. लोकांना नातेपुतेकरांना अक्षरशः पुरेसं पाणी भेटत नाही. या ठिकाणी पाण्यासाठी आंदोलन करावं लागतं, ड्रेनेजसाठी आंदोलन करावं लागतं, रोडला लाईट नाही म्हणून आंदोलन करावं लागतं. एवढ्या मोठ्या स्ट्रीट लाईट बसवल्या त्या गल्लीतनी, अक्षरशः तुम्ही बघचाल की त्याचं बल्ब सुद्धा बंद आहे.
आणि कॉन्ट्रॅक्टदार यांची सगळ्यांची मिली बघत आहे, लक्षात घ्या. ही सगळ्याला सांगायची गरज नाही. कॉन्ट्रॅक्टदार रोज यांच्या गाडीवर फिरतात, रोज यांच्या गाडीत बसलेले दिसतात, पण सर्वसामान्य नागरिक नगरपंचायत मध्ये हेलपाडा घालतो या. म्हणजे अशा वेळेस लोकांना काय कुणाकडे अपेक्षा आहे, लक्षात घ्या. मग मी एक समाज कार्यकर्ता म्हणून मी रस्त्यावर आलेलो आहे. कॉन्ट्रॅक्टदार हे आपल्या सर्व नातेपुते शहरामधलेच कॉन्ट्रॅक्टदार आहेत का बाहेरचे? मी एका भाषेत उत्तर देतो की ही कॉन्ट्रॅक्टदार फक्त यांच्या जवळच आहेत. ह्यांना गाववाले बाहेरचं काय चाललेलं नाही, फक्त संबंध जपा आणि आम्हाला सहकार्य करा, हीच आमची भावना आहे. म्हणजे आज तुम्ही नातेपुते शहरात प्रभाग मध्ये पायी पदयात्रा करून लोकांना जागृत करण्याचा आज उद्देश तुमचा आहे. 100% या नागरिकांचं डोळं उघडलं पाहिजे तर. आणि दुसरी गोष्ट, नागरिकांनी जी डोळं झाकून मतदान करते ती ह्या बारीनं झालं नाही पाहिजे. आणि आपल्या प्रभागातला विकास हा झालाय का नाही, मी त्यांना स्वतः प्रश्न विचारणार आहे. मी या नातेपुत्यात नागरिकांच्या हक्कासाठी एक मोहीम राबवली आहे की नातेपुते नगरपंचायत झाल्यापासून या गावचा विकास झालाय का, त्यासाठीच मी आलेलो आहे ना. म्हणून आज तुमची पदयात्रा सुरुवात होती. मी आज पदयात्रा एकदम शांततेच्या मार्गाने होणार आहे. माझा कोणताही दंगा करायचा किंवा कोणाला दुखवायचा उद्देश नाही. माझा फक्त या सामान्य नागरिकांना त्यांच्या मूलभूत सुविधा पोहोचाव्या, नगरपंचायतकडे याचं लक्ष वेधावं म्हणून मी ही पदयात्रा काढलेली आहे. आज 15 ऑगस्ट 2026 नातेपुतेचे आपले सामाजिक कार्यकर्ते सागर बिचुकले हे आज नातेपुतेची पदयात्रा जाऊन जनजागृत करणार आहेत आणि लोकांच्या जे मूलभूत गरजा आहेत त्यांच्या कानापर्यंत जाऊन आणि नगरपंचायत यांना दाखवून देणार आहे.